नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यात येणारी शाकंभरी पौर्णिमा म्हणजे या दिवशी माता शाकंभरीची महापूजा केली जाते. आपल्या आयुष्यामध्ये धनधान्याची, सुखसमृद्धीची आणि आरोग्याची भरभराट व्हावी, तसेच जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी या दिवशी देवीची भक्तिभावाने पूजा केली जाते. बघा, शाकंभरी देवी म्हणजे शाक या अर्थात भाजीपाला आणि अंबरी म्हणजे धारण करणारी, म्हणजेच बघा जगाच्या पोषणासाठी अन्नधान्याची निर्मिती करणारी ही देवी म्हणजे शाकंभरी माता. आता पौराणिक कथेनुसार एका काळी खूप दुष्काळ पडला होता. तेव्हा लोकांना अन्न मिळेनासं झालं. तेव्हा माता शाकंभरी प्रकट झाल्या आणि आपल्या शरीरावरूनच विविध प्रकारची फळं, धान्य, भाज्या देवीने निर्माण करून पृथ्वीला पुन्हा समृद्ध बनवलं. पहा, शाकंभरी देवी हे माता पार्वतीचंच एक रूप आहे. म्हणूनच श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची या दिवशी थाटात रथयात्रा सुद्धा काढली जाते. शाकंभरी देवीलाच अन्नपूर्णा देवी म्हटलं जातं, कारण प्रजेला अन्न पुरवायचं काम तिने केलं होतं. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये शाकंभरी देवीची पूजा कशा प्रकारे करू शकता? बघा, तुमच्याकडे जरी शाकंभरी देवीचे आपण नवरात्र तुम्ही किंवा कसलाही देवीच्या संदर्भातला काही कुळधर्म पाळत नसाल, करत नसाल, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारी जी छोटी अन्नपूर्णा मातेची जी काही मूर्ती आहे, तर त्या मूर्तीला म्हणजेच अन्नपूर्णा मातेची आपण पूजा या दिवशी नक्कीच करू शकता. अन्नपूर्णा मातेला साग्र संगीत नैवेद्य दाखवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती या दिवशी कुंकुमार्चन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. खास करून शाकंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेसाठी कुंकुमार्चन करावं. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. आणि हे कुंकुमार्चन कसं करावं? तर बघा, कुंकुमार्चन ही पूजेची सुरुवात करताना सुपारी गणपती म्हणून स्थापित करावी आणि त्या गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करावी. त्यानंतर आपल्याला माता अन्नपूर्णा देवीची जी काही मूर्ती आहे, तर त्या मूर्तीची सुद्धा आपल्याला पूजा करायची. सगळ्यात आधी मूर्तीला दुधाने, पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा. मूर्तीला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायला सुरुवात करावी. आता कुंकुमार्चन करताना उजव्या हाताचं मधलं बोट, अंगठा आणि मधल्या बोटाच्या शेजारचं बोट अर्थात अनामिका, ज्याला आपण असं म्हणतो. आता या 3 बोटांमध्ये म्हणजेच या चिमटीमध्ये कुंकू उचलून ते देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत म्हणजेच मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत आपल्याला वाहायचं आहे. आता प्रत्येक वेळी हे कुंकू वाहताना देवीचा एखादा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जो की तुम्हाला जो काही येत असेल तो तुम्ही म्हणू शकता. किंवा बघा, तुम्ही श्रीसूक्तसुद्धा या दिवशी तुम्ही म्हणू शकता. किंवा बघा, माता लक्ष्मीचा जो काही स्तोत्र आहे तर ते सुद्धा आपल्याला म्हणता येईल. किंवा दुर्गा स्तोत्र म्हणता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा देवीचं जे काही स्तोत्र आहे त्या स्तोत्रांपैकी कुठलंही एक स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. कुठलाही देवीचा एक साधा मंत्र जरी म्हटला तरी सुद्धा चालतं. आता कुंकू आपल्या चिमटीमध्ये, बोटांच्या चिमटीमध्ये घ्यायचं आणि तुम्हाला कुंकू वाहताना ही कृती 108 वेळा करायची आहे. 108 वेळा किंवा बरेच जण भक्तिभावाने 1008 वेळा सुद्धा देवीला कुंकुमार्चन करत असतात. जसं तुम्हाला शक्य होत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. देवीचे स्तोत्र, मंत्र म्हणणे हे मात्र त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता कुंकुमार्चन करत असताना श्रद्धा, भक्तिपूर्ण अंतःकरणाने आपल्याला करायचे आहे. आता या प्रकारे कुंकुमार्चन केल्यानंतर देवीला धूप, दीप, नैवेद्य दाखवून देवीची पूजा करावी. आता नैवेद्यामध्ये अर्थातच शाकंभरी देवीची पूजा आहे, त्यामुळे फळभाज्या या भरपूर ठेवाव्यात. किंवा ज्या पद्धतीने तुमची ऐपत असेल त्या पद्धतीने, किंवा बघा तुम्हाला करता येईल जसं शक्य होईल त्या पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल. फक्त आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की देवीला तिखट, मसालेदार पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा नाही. शक्यतो ताज्या फळभाज्या ज्या काही आहेत, पालेभाज्या आहेत, त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आता अन्नपूर्णा देवीचं पूजन करताना आपण कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत तुम्हाला एक एक मुठभर तांदूळ देवीच्या चरणापासून प्रारंभ करायचा आणि तिच्या डोक्यापर्यंत वाहायचं.
अथवा बघा तुम्ही देवीचा नामजप करत तिला कोणत्याही धान्यानं तिला स्नान घालावं. यावेळी अन्नपूर्णे, सदापूर्णे शंकर, प्राणवल्लभे, ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देहीच पार्वती माताच पार्वती देवी, पिता देव महेश्वर बांधवा, शिवभक्ताच स्वदेशू भुवनयत्रयम या मंत्राचा जप करत राहावा. आता कुंकुमार्चन पूजा पूर्ण झाल्यानंतर या पूजेचं विसर्जन कसं करायचं तर बघा, अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आणि पूजा विसर्जित करतो आहोत अशा प्रकारचा संकल्प मनात धरून त्या अक्षदा मूर्तीवरती अर्पण करायच्या आणि पूजा पुन्हा विसर्जित करायची. आता पुन्हा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण देवघरामध्ये ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची. आता या पद्धतीने कुंकुमार्चन केल्यानंतर शाकंभरी पौर्णिमेला अन्नदानाचं फार महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जर कुंकुमार्चन पूजा करायला जमलं नाही किंवा इतर कुठलीही साधना करायला जमलं नाही तरीसुद्धा शाकंभरी पौर्णिमेला गरजूंना तुम्हाला या दिवशी अन्नदान नक्की करायचं आहे. अन्नदानाचं महत्त्व खूप आहे, कारण आई शाकंभरीच प्रकटीकरणाचं प्रजेचं पोट भरण्यासाठी झालं होतं. भुकेने व्याकुळ असणाऱ्या भक्तांना पोटभर अन्न देण्यासाठी आई शाकंभरीने अवतार धारण केला होता. म्हणून अन्नदानाचं या दिवशी खूप महत्त्व आहे. बघा, तुमच्या हातून सुद्धा जर एखाद्या भुकेल्या जीवाला या दिवशी अन्नदान घडलं तर निश्चितच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आई जगदंबा नक्कीच दूर करेल. तसेच या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा प्रार्थना करावी. अन्नपूर्णे, माझ्यावर प्रसन्न हो. जो मी स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे आणि त्यास सात्विकता येऊ दे. खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होऊन आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची तुम्ही काळजी घेऊन भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो, अशी देवीला प्रार्थना करायची आहे. यामुळे बघा, सदैव घराची भरभराट होत असते. अन्नधान्याचा साठा घरात कधीही कमी पडत नाही आणि घर हे सदैव भरलेलं राहतं. आता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचं पूजन केलं. त्या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही अक्षता असतील, धान्य असेल किंवा आपण ज्या काही भाज्या असेल, बघा धनधान्य आहेत ते तर आपण बघा तांदूळ किंवा दुसरं काही धान्य वापरलं असेल तर ते पुन्हा तुम्ही आपल्या डब्यामध्ये ते मिसळून घ्या. आता घरामध्ये जर तुम्ही फळभाज्या पालेभाज्या जर तुम्ही वाहिल्या असतील तर त्या नक्कीच त्याचं सात्विक प्रकारे तुम्ही जेवण बनवायला त्याचा उपयोग करा. आता यानंतर बघा, आपल्याला आपण जिथे अन्न शिजवतो त्या गॅस शेगडीचं सुद्धा आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये अजून चूल असेल तर बघा, तर तुम्ही या दिवशी चुलीचं सुद्धा या दिवशी पूजन करा. गॅसचं पूजन करा. बघा, अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून आपल्याला दिवा, अगरबत्ती, अक्षदा, फूल असं वाहायचं आहे, हळद कुंकू वाहायचं आहे आणि आपल्याला जे काही आपण भांडे वगैरे ठेवतो किंवा आपण किराणा ठेवतो तर त्या डब्यांचेही हळद कुंकू, अक्षदा वाहून आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. बघा, स्वयंपाकघरामध्ये असं केल्याने आपल्या स्वयंपाकघरामध्ये खूप भरभराट होत असते. तसेच या दिवशी पक्ष्यांना धान्य टाकावे, गरजूंना अन्नदान करावं, गाईला चारा द्यावा. अन्नदान केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. या दिवशी कधीही काही गोष्टी अजिबात करू नयेत. बघा, या दिवशी अन्नाचा अपमान करू नका, अन्न वाया घालू नका, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नका, शेगडीवर किंवा गॅस ओट्यावर पाय ठेवून कधीही बसू नये. शाकंभरी पौर्णिमेला बघा, देवी शाकंभरी सोबतच अन्नपूर्णा देवीची पूजा श्रद्धेने केल्याने घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही. आर्थिक अडचणी दूर होतात. घरामध्ये सुख समाधान वाढतं. देवीची कृपा पिढ्यानपिढ्या राहते. असे आपल्याला बऱ्याच जणांचे अनुभव हे ऐकायला मिळतात. याचबरोबर बघा, आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि प्रगतीसाठी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्या रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून देवी लक्ष्मीला गोड खीर अर्पण करावी. त्यामध्ये बघा, तुम्ही तांदळाची खीर करू शकता. यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतात. माता लक्ष्मीनंतर तांदूळ आणि दुधाची खीर चंद्राला अर्पण करावी
खिरीमध्ये तांदूळ, दूध आणि साखर या 3 गोष्टी ह्या चंद्राशी संबंधित आहेत. यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रही बलवान होत असतो, ज्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती वाढते. पौष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खिरीचा नैवेद्य दाखवून ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या शक्तिशाली मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यास त्याचे लाभ आपल्याला लवकरच असे मिळून जातात. बघा, तसेच आपण नेहमीप्रमाणे पौर्णिमेला ज्या काही सेवा करतो त्या देखील आपल्याला अवश्य करायच्या आहेत. पौर्णिमेच्या दिवशी बघा, प्रदोषकाळी ज्यांना सत्यनारायण करतात तर त्यांनी सत्यनारायणसुद्धा करून घ्यायचं आहे. आता या दिवशी बघा, आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला म्हणजेच जे काही उंबरट आहे तर त्यालासुद्धा हळदीचं लेपन करावं. हळद, कुंकू, अक्षदा आपल्याला वाहायच्या आहेत. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर आपल्याला चंदनाने किंवा कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य हे जरूर द्या. तुळशी मातेची देखील या दिवशी पूजा करावी. तुळशी मातेला तुपाचा दिवा लावावा. उंबरठ्यावर देखील हळदीचे लेपन करावे. अशी नेहमीची पौर्णिमेची पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्यावर आपल्याला धूप लावायचा आहे. तसेच झेंडूची फुले व आंब्याच्या पानाचे तोरण या दिवशी लावा. बघा, शिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद नक्की अर्पण करा. म्हणजेच देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपण शाकंभरी पौर्णिमा साजरी करू शकतो. या दिवशी अन्नपूर्णा देवीची आपण जी काही पूजा कशी करावी काय ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.